जव्हार तालुक्यातील सारसून ग्रामपंचायती अंतर्गत केंगोडी येथे आरोहण संस्था आणि सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कृषी व पर्यावरण जागर मोहीम पंधरवाड्याचा सांगता समारंभ शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी उत्साहात पार पडला. कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सारसून, बोराळे, विनवळ आणि न्याहाळे या 4 ग्रामपंचायतीमधील एकूण 93 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे मोगऱ्याच्या रोपांनी स्वागत करून करण्यात आली. प्रास्ताविकात आरोहण संस्थेचे श्री अतुल दांगटे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या पंधरवाड्यात तब्बल 27 ग्रामपंचायतींमध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, परसबाग लागवड, सेंद्रिय शेती, सुधारित भात लागवड, तंत्र आणि विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी टीके सर उपस्थित होते. त्यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी कृषी अधिकारी बोराडे सर यांनी आधुनिक शेती, तंत्रज्ञान, उत्पादन वाढीच्या उपाययोजना आणि कृषी विभागाच्या योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. मागील 4 वर्षांपासून आरोहण संस्था पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून जव्हार तालुक्यातील शेतजमिनी तसेच वन विभागाच्या क्षेत्रात वृक्ष व फळबाग लागवड, मृदा व जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण आणि मधमाशी पालन यासारखे विविध उपक्रम राबवत आहे. यावेळी सारसून ग्रामपंचायतीच्या सरपंच जंगली मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आरोहण संस्थेने गावात शेती, पाणी आणि मृदा संवर्धनासाठी उत्कृष्ट काम केले आहे. शासनानेही अशाच पद्धतीची कामे राबवावी. कार्यक्रमात बोरीचा घोडा येथील प्रगतशील शेतकरी बाबन चिबडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भुसारा यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतभेट देत सामूहिक शेततळे, सघन आंबा लागवड व मोगरा प्लॉटची पाहणी केली आणि आधुनिक शेती पद्धतींची माहिती घेतली. या मोहिमेमुळे जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. प्रबंधभूमी प्रतिनिधी दिनेश साळवे, जव्हार, पालघर.